अगदी चालत्या फिरत्या व्यक्तीला सुद्धा काही वेळेला ऍडमिट करण्याची गरज पडत असते. ही वस्तुस्थिती आहे. अशा काही कंडिशन्स आहेत, अशा काही अवस्था आहेत की त्याच्यामध्ये ही गरज पडू शकते. तर त्या कोणत्या आहेत? आपल्याला काय वाटतं की पेशंट तर चलत फिरत आलेला आहे. चालत्या फिरत्या पेशंटला जर उलट्या सुरू झालेल्या असतील आणि बऱ्याच वेळापासून उलटीच थांबत नसेल, म्हणजे काही करा, कसं आहे की जर तुम्ही पाणी पिल्यावर सुद्धा उलटी होत असेल, 2 घास खाल्ल्यावर सुद्धा उलटी होत असेल, याचा अर्थ कसा की डॉक्टरांनी जर गोळ्या काही दिल्या तर त्याच्याने उलटी होणारच ना. मग जर पचणार नाही तर त्यावेळेला ऍडमिट करून सलाईन लावणं, इंजेक्शन, औषध त्यासाठी ऍडमिट करणं आवश्यक असतं. तसंच जर सतत ठसका लागत असेल, थांबतच नाही, किंवा उचकी लागत असेल, ती जर थांबतच नाही, तशाच शिंका येतात, सटासट शिंका येतात, बरेच पेशंट परेशान होतात शिंका येऊन, आणि त्याचा दुष्परिणाम एक असू शकतो की जो प्रेशर मधला वाढतो त्यामुळे मेंदूमधली नस फुटण्याची भीती असते. तसंच खोकला सुद्धा सतत येत असेल, थांबतच नसेल, तर ऍडमिट केलं पाहिजे.